झी 24 तास एक पाऊल पुढे। सैलानी बाबांची यात्रा राज्यभर प्रसिद्ध असून महिनाभर चालणाऱ्या या यात्रेस देशभरातून लाखो भक्त येत असतात। या होळीचं वैशिष्ट्य म्हणजे या होळीत नारळ, लिंबू आणि बिब्बे टाकले जातात। बुलढाणा जिल्ह्यात सैलानी इथं अब्दुल रहमान मुर्जद रहमतुल्ला अल्लाह उर्फ सैलानी बाबांचा दर्गा आहे। या ठिकाणी साजरी केली जाणारी होळी ही जरा वेगळी आहे। नारळ, लिंबू आणि बिब्याला खिळे टोचून ते होळीला अर्पण केले जातात। ही होळी ही मनोकामना पूर्ण करणारी असल्याची इथल्या भाविकांची श्रद्धा आहे। त्यामुळेच या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोक होळी साजरी करण्यासाठी येतात। या होळीची राख भाविक प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात। जो बीमारी है, जो कुछ भी है, मुराद है, सैलानी बाबा के तो पूरी हो जाती है उसके अंदर। और संदल का जो प्रोग्राम है 1908 से शुरुआत हुई है, तो आज तक का सैलानी बाबा के दर से संदल का प्रोग्राम चल रहा है। यंदा मात्र या होळी उत्सवावर दुष्काळाचं सावट आहे। या पार्श्वभूमीवर यावर्षी केवळ दर्शन यात्रा भरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मनोरंजन कार्यक्रमालाही यंदा फाटा देण्यात आलाय। राज्यभरामध्ये तसेच बुलढाणा तालुक्यामध्ये सुद्धा भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण सर्व भाविकांना दर्शन यात्रा यावर्षी राहील असं आवाहन केलं होतं आणि भाविकांनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला। या अनोख्या होळीला जवळपास 10 ट्रक नारळ, लिंबू आणि कपडे अर्पण करण्यात आले। देशातील सर्वात मोठी होळी म्हणून सैलानी बाबांची होळी प्रसिद्ध आहे। या होळीमध्ये सर्व धर्माचे लोक सहभागी होत असल्यानं ही होळी राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक बनली आहे। झी 24 ताससाठी संतोष लोखंडे, बुलढाणा। महाराष्ट्रातल्या होलिकोत्सवाच्या लोकसंस्कृतीचा होता हा ठेवा। आजच्या प्राईम वॉचमध्ये इथंच थांबूयात। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास एक पाऊल। झी 24 तास एक पाऊल पुढे।